नमस्कार. करोनानंतरचं जीवन आणि लहान मुलांचं जीवन अतिशय बदललं आहे. पूर्वी कोणी पण कुठल्याही मुलाला गालाला हात लावत होतं सहज. म्हणजे एका इमारतीत असेल, सहप्रवासी असेल वगैरे तर आपण सहज हात लावत होतो. मुलंही आपल्याकडे अगदी ह्याने यायचं. आईवडीलही अगदी निशंक होऊन मुलाला प्रेम करायला द्यायचे बऱ्यापैकी. म्हणजे मी एकदम मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासमध्ये जगलेली आहे आणि त्यामुळे असंच जीवन होतं की कोणी पण आपल्या आणि उलट कौतुक वाटायचं त्या आईला की आपल्या मुलांना दुसरं पण प्रेम करतात, म्हणजे आपलं मूल काहीतरी छान आहे असं. पण आता दिवसेंदिवस करोनानंतर बंधनं आली आणि त्या करोनामध्ये जी मुलं जन्माला आली त्यांना पहिल्यापासूनच कोणाकडे जाऊ नको, म्हणजे पोटापासूनच ते तसंच शिकलं, त्याला लहानपणापासून तसंच शिकवलं. त्यातही आता एक एक दोन दोन मुलं खूप लाडाने, म्हणजे हे असतं प्रोटेक्शन, अति लाड. खेळण्याचे प्रकारही असे झालेले आहेत की मोबाईलवर माणूस खेळतो तर जिंकलं आणि हरलं तर कोण चिडवायला नसतं. हे बघा, चिडवण्यामधून जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. एकमेकांना चिडवणार, मी जिंकलो, हे जे चिडवण्यामध्ये जो आनंद असतो मुलांना, तो मोबाईलमध्ये खेळून नाही मिळत. आणि मी 4 लोकांना हरवून जिंकलो, हे जेव्हा प्रत्यक्ष खेळतो ना आपण, मग कुठलाही खेळ असू दे, छोटा मोठा असू दे, त्याच्यामध्ये जो आनंद मिळतो ना, मला वाटतं तो मोबाईलवर खेळून म्हणजे आत्ताची जगरहाटी अशी आहे, त्या मुलांना लहानपणापासून मोबाईलवरच खेळायला शिकवलेलं आहे. पण जेव्हा ती मुलं अशी एकत्र येतात 4 लोकांबरोबर, तेव्हा त्यांना तो एक आनंद वेगळा मिळतो. दुसरी गोष्ट, ह्या ब्लॉक सिस्टममुळे दरवाजे बंद असतात. हाय राईस बिल्डिंगी आहेत मोठ्या मोठ्या, बाजूला कोण राहते, कुठे काय राहते. आणि शाळा तर इतक्या झाल्यात. पूर्वी आमच्याकडे शाळा खूप कमी असल्यामुळे एकाच शाळेत बहुतेक आम्ही म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये बहुतेक सगळे एका शाळेत असायचे. भावंडं पण आमची त्याच शाळेतून पास झालेली असायची. मोठं भाऊ असायचं, अरे ह्याची तू बहीण, हा प्रकार असायचा. आणि आम्ही सोडून जाताना समजा आमचं लहान असेल तर सांगून जायचं, माझं हे छोटं भावंड आहे, हा प्रकार असायचा. आता तोही प्रकार राहिलेला नाही. ब्लॉक सिस्टममुळे दरवाजे बंद असतात. मुलांना खेळायला खरंच आवडतं आणि मैदानी खेळ खेळायला, 4 लोकांबरोबर खेळायला आवडतं. आणि भांडणंही होणारच हो, पण त्या भांडणातूनच आपल्याला सिद्ध करायची त्यांना आयुष्यामध्ये एक संधी असते की आपण कसं आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं. आपण हे थोडंसं खोटेपणा लहानपणापासून, मग हा खोटं बोलतो मग ह्याच्याशी कसं वागायचं, हा अरोगटली बोलतो तर ह्याच्याशी कसं वागायचं, कोणाला टाळायचं कोणाला नाही टाळायचं, हे असं एकत्र जेव्हा येतो तेव्हा माणसाला कळतं असं मला वाटतं. पण जर का तुम्ही त्यांना फक्त मोबाईल दिलात आणि फक्त लिमिटेडच माणसं, म्हणजे पालकच ठरवणार ह्याच माणसाबरोबर जायचं. कारण हल्ली ना ते एप्स्टीन फाईल वगैरे असलं काय काय ऐकून सुद्धा खरंच मी समजू शकते की इतकं सोपं नाही आहे आपलं मूल हल्ली कोणाकडे पाठवणं, बिलकुल सोपं नाही आहे आपलं मूल. आणि दुसऱ्यांच्या मुलाबरोबर खेळणं सुद्धा जो जबाबदारी घेऊन करतो ना त्यालाही सोपं नाही आहे. म्हणजे जेवढं पालकांवर जबाबदारी आहे ना, तेवढंच माझ्यासारखं ज्यांना आवडतं इतरांच्याही मुलांची जबाबदारी घ्यायला, मुलांबरोबर खेळायला, अगदी म्हणजे हे लष्कराच्या भाकऱ्यासारखं असतं. हे एवढं करूनसुद्धा काही पालकांना वाटू शकतं की माझ्या मुलांना नाही बरोबर देत नाही, असं होऊ शकतं. कारण प्रत्येकालाच वाटतं की आपलं मूल काहीतरी छानच आहे. आणि
10-15 मुलं खेळताना शाळेमध्ये जसं शिक्षकाचं होत असेल तसं माझंही कधी कधी 10-20 मुलांना खेळताना होतं असं की कोणाकडे दुर्लक्ष होतं किंवा काय होतं. एखादं मूल मला त्याच्या हजरजबाबीपणामुळे, त्याच्या खेळण्यामुळे, त्याच्या सत्यपणामुळे मला एखादं मूल मला जास्त आवडूही शकतं ना, का नाही आवडणार. मग दुसऱ्या मुलावर थोडासा अन्यायही होत असेल आणि हा मानवी स्वभाव आहे. तर तो लहानपणापासून जेवढ्या मुलांमध्ये मुलं जमतील, खेळतील, राहतील, तर खरं मानवी मन हे आभासी म्हणजे मोबाईलच्या जीवनापेक्षा खूप वेगळं आहे आणि ते जगायला मुलांना मिळायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला असं नेहमीच वाटतं की जी गोष्ट बाई ठरवते ना, ती गोष्ट बाई करून दाखवू शकते. आणि मुलांशी खेळणं, मुलांना समजून घेणं, मुलांबरोबर मैत्री करणं हे पुरुषांपेक्षा बायकांना चांगलं जमतं असं मला वाटतं. असतात खूप पुरुषही असतात की जे मुलांबरोबर अतिशय चांगलं वागू शकतात. पण आताच्या ह्या काळामुळे काय झालं, मुलींबरोबर खेळताना पुरुषांनाही भीती वाटायला लागलेली आहे की आपण मुलींबरोबर खेळायचं, उद्या काय झालं. आणि पुन्हा त्यातही खूपशे आईवडील लाडावून ना मुलांना कुठले कपडे घालून खेळायला पाठवावं ना हेच त्यांना कळत नाही. पोट दिसतंय, मांड्या उघड्या, भले ती मुलं लहान आहेत पण तुम्ही खेळण्यासाठी तरी अंगभर कपडे, ज्यांना सुटसुटीतपणे पळताही येतं, पटकन कोणाचा अंगाचा हात लागला तरी तो असे असे कपडे घालून जर पालकांनीही पाठवलं खेळामध्ये मुलांना, तर पुरुष म्हणजे ज्यांना आवड आहे अशी मुलंही खेळ. पण बायकांना ही लिमिटेशन कमी पडते असं मला वाटतं. म्हणजे लिमिटेशन येत नाही. मग मुलांबरोबर पण आणि मुलींबरोबर पण बायका अतिशय सहजपणे खेळू शकतात. मला खूप आवडतं आणि मी रोज मुलांबरोबर 1 तास घालवते. पावसात इंडोर गेम घेते. कॅरम आहे, हे कॅरम म्हणा, पत्ते म्हणा, हे आज नाही मी म्हणजे माझ्या सासूबाईंना आवडायची नाही. म्हणजे त्यांना फक्त नात्यातलीच मुलं आलेली आवडायची. बाकीच्या मुलांना असं घरात घेतलं की गोंधळ होतो म्हणायचं. माझ्या सासूबाई गेल्यापासून मी मुलांना घरी घेऊन अतिशय मस्त खेळलेली आहे. आणि एरवी सासूबाई असताना मी बाहेर मुलाबरोबर लंगडी बिगडी खेळून मग मी घरात जायची ऑफिसमधून सुटल्यावर. एक 10-15 मिनटं लपालपी हे. तर ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, आपला ताणही जातो आणि मुलांना खरं ना कोणतरी मोठं आपल्यामध्ये आहे ह्याचं ना खरं आवडतं त्यांना. कारण त्यांच्यातली भांडणं जेव्हा जो एकदम वरचढ असतो, अरोगंट असतो, तो त्यांना दबावात ठेवतो. आणि कधी काय होतं, पालकांचं आपापसामध्ये भांडण असल्यामुळे त्या मुलांना खेळायचं असतं, पण पालकांनी सांगितलं असतं ह्यांच्याबरोबर पालकांची भांडणं असतात म्हणून मुलांना खेळता येत नाही. पण असं जर का कोण मोठं असेल या खेळायला म्हटलं ना की त्या मुलांना खेळता येतं असं मला वाटतं. आणि मी माझ्या दहीसरच्या येते तर मी आम्मा म्हणून आम्मा आणि खूपच सगळ्या मुलांना मी खेळायला घ्यायची. महिन्यातून 1-2दा खायलाही घेऊन जायची आहे. वर्षातून 2दा मी बाहेर हॉटेलमध्ये वगैरे न्यायची आणि महिन्यातून 1दा माझ्या घरीच बनवून द्यायची. तर आणि खरंच सांगते मी, त्या पालकांनी मी तिथेच राहिली, माझी मुलगी तिथेच मोठी झाली, माझं तिथलं सगळ्यांना माहीत असल्यामुळे माझ्यावर इतका विश्वास होता की ही बाई देईल ते योग्यच देईल. म्हणजे कुठलीही आई माझ्याकडे येऊन कधी म्हणाली नाही की माझ्या मुलीचं पोट बिघडलं किंवा काय. हेच मी आता नवीन इमारतीमध्ये नाही करू शकत, कारण त्या लोकांनाही माझ्यावरचा विश्वास आणि का ठेवावा, मी पण म्हणते का ठेवावा. आजकाल इतकी कठीण परिस्थिती आहे म्हणून मी पण कानाला खडा लावला आहे की इथे नवीन मुलांना काही घर बनवून वगैरे द्यायच्या भानगडीत मी पण पडलेली नाही. उगाच बाहेर 4 ठिकाणी खाऊन मुलं येतात, बाहेरचं खाऊन येते. आणि मी दिलं योगायोग, माझं त्या दिवशी नेमकं नशीब हे असेल आणि त्या मुलांना काय उलट्या बिलट्या सुरू झाल्या
तर त्यांचा माझ्यावरचा विश्वास वाढण्यापेक्षा उलट कमी होत जाईल. त्यामुळे मी खेळायला मात्र मुलांना आणि ओपन जागेमध्ये, त्यामुळे वरून पण त्या पालकांनाही बघता येतं की मी काय करते आहे त्यांच्याशी. तर मला असं खूप वाटतं, असं सगळ्या ज्यांना स्वतःचं प्रत्येकाला बघा, मला असं प्रत्येक स्त्रीला काही ना काहीमध्ये हुशार असतंच. आणि आपले केवढे खेळ होते ह्या मुलांना खरंच माहीत नाहीत, खरंच नाही माहिती जे आपण खेळू शकत होतो ते खेळ. तर असे खेळ बायकांनी पुढे येऊन 1 तास मुलांना मोबाईल आणि टी व्हीशिवाय वेगळं ठेवायचा प्रयत्न करावा. मी रोज खेळते आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मुद्दामून घालते सुद्धा, नो मोबाईल नो टी व्ही, आणि वेगवेगळे खेळ घेते. माझ्याकडे इतके खेळ आहेत आणि असं वाटतं की वेळ पुरतच नाही. त्यामुळे मी दिवसातून 3 तरी खेळ घेते, सगळ्या मुलांना समावेशक असं, आणि मुलंही खुश होतात आणि मुलामध्ये आपापसामध्ये निर्णय क्षमता वाढते. नुसतं आपण त्यांना बॅड टच गुड टच शिकवून नाही चालणार, त्यांना निर्णय क्षमता यायला पाहिजे, खरोखर त्यांना कळता यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला असं आहे, बॅड टचच आहे हे जाणवेल, तेव्हा त्यांना रिॲक्ट करायला पण यायला पाहिजे. आणि ते येण्यासाठी त्यांना प्रॅक्टिकल खेळायला, 4 लोकांमध्ये मिसळायलाच मिळायला पाहिजे. नुसतं घाबरून मग प्रत्येक वेळेला मग ही भीतीच फक्त असणार की प्रत्येक माणूस संशयानेच बघणार. तर हा जर संशय जायला पाहिजे तर आपल्यातल्याच बायकांनी बाहेर यायला पाहिजे. ज्यांची ओळख आहे, त्या सोसायटीमध्ये वगैरे त्यांना नाव आहे, त्या कॉलनीत त्यांना नाव आहे, अशा लोकांनी बाहेर येऊन मुलांबरोबर खेळावं असं मला मनापासून वाटतं. तुम्हाला पटत असेल तर सांगा आणि मला छान छान खेळही सुचवा. मी तर खूप खेळ घालत असते, पण माझे चांगले चांगले खेळही घाला. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.